वर महिलांना आरक्षण देणार म्हणजे महिलांचा सन्मान करणार. अरे त्या पोरीच्या रूममध्ये एक एसी लावून द्या, तिला जागा द्या, हॉस्टेलला आरक्षण नंतर द्या. तर ह्या विद्यार्थिनींनी फक्त मुख्यमंत्र्यांकडे कंप्लेंट केली होती की बाबा टेम्परेचर खूप हाय तर आमच्यावाल्या हॉस्टेलमध्ये एसी लावले जावे. तर तिथल्या त्या कोणीतरी पाटील मॅडम आहे त्यांनी या मुलीला कारण असं दिलं की तू जॉब करती म्हणून तुला या हॉस्टेलमधून आम्ही काढतोय. तर विद्यार्थिनीचं म्हणणं असं आहे का मी इंटर्नशिप करते, MBA मध्ये ती करणं कंपल्सरी असतं. बाबांनो मला फक्त मी एसी लावा म्हणले तर ते कारण होतं मला काढायची नोटीस देण्याचं. तर अगं ताई, अगं एसीत राहायचा अधिकार तुला कसा राहील ग? तू शेतकऱ्याची गरीब दुबळ्याची पोरगी, तुला कसा अधिकार राहील? तो अधिकार फक्त देवा भाऊला आहे, त्यांच्या आमदाराला, खासदाराला, अशा लोकांना आहे. त्यांनी त्यांच्यासाठी आलिशान घरं बंगले सरकारच्या निधीतून बांधून ठेवले. मंत्रिमंडळाच्या कॅबिनमध्ये एसी, मोठ्या मोठ्या लाखोच्या गाड्या, मोठा मोठा ताफा, हा सगळा अधिकार त्यांना आहे, तुम्हाला नाहीये. बाकी जनतेच्या पैशातून जरी हे सगळं चालत असलं पण ते स्वतःच्या बापाचा पैसा समजत आहे ना त्याला, तर त्याच्यामुळे तुम्हाला नाही तो अधिकार. मुंबई महानगरपालिकेच्या निधीमधून 500 करोड रुपये सिद्धिविनायक देवस्थानाला दिले. त्या देवस्थानाला काय गरज आहे? ऑलरेडी त्या देवस्थानाचा देणग्या बिनग्या हे सगळं धरून 100, 150, 200 करोड रुपये निधी येतो. त्यांना या बाददाराने 500 करोड रुपये दिले. पण तुझावाला जो एसी लावायचं म्हणली तर ते त्यांचा इगो हर्ट झाला ना, कारण त्यांना असं वाटतं की यांची कसं काय एवढी हिंमत आहे की ती आपल्याला असं म्हणू शकते म्हणून एसी लावा म्हणून. तर सूट तर घेणार ना. तर तू काय हॉस्टेल सोडू नको. पहिली गोष्ट तर काय डोकं बिकं फोडतीन, हटायचं नाही, रूमचा एक कोपरा पकडून घ्यायचा आणि हॉस्टेलच्या बाहेर निघायचं नाही. रे महिलांना आरक्षण देणार म्हणजे महिलांचा सन्मान करणार. अरे त्या पोरीच्या रूममध्ये एक एसी लावून द्या, तिला जागा द्या, हॉस्टेलला आरक्षण नंतर द्या. तुम्ही रस्त्यावर ओरडायचे नाटकं ढोंग करू शकता, प्रत्यक्षात तुम्ही काही करू शकत नाही. पहिले तर तुमच्या लायकी नाही या गोष्टी करायच्या. तुम्ही महिला सन्मान बिन्मान तुमच्या तोंडून सोबत बी नाही. पैसा काय कोणाच्या बापाचा आहे काय? यांच्या मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण देणार आणि दुसऱ्याच्या पोराबाळांनी छोटीशी काहीतरी मागणी केली तर पुढे आग लागती. त्यांना बोललेलं सहन होत नाही. मनमानी कारभार चालू आहे काय? कोणाला बी दबाव टाकला, कोणावरती बी काही केलं. ही जनता जशी डोक्यावर घेती ना तसं पटकन खाली बी खेचती. तर एवढा घमंड बाळगू नका. पहिल्यांदा असं पाहतो की एक मुख्यमंत्र्याला एक छोटीशी एक पोरीची डिमांड सहन होत नाही. अरे एखादा उदारमानाने म्हणता की बाई व्यवस्थित करून देतो, काही विषय नाही. आता या पोरीला पण राऊंड नाही देणार बरं का नीट, म्हणजे आता अलाउड करतील एवढा समजा आक्रोश झाल्यानंतर. पण याच्यानंतर बी तिच्यावरती काही ना काही आरोप लावून तिला हॉस्टेलमधून बाहेर काढायचा प्रयत्न कायम केला जाईल. एकतर सोबतच्या पोरी तिच्यावरती आरोप करतील काहीतरी की ही आम्हाला त्रास देते म्हणून, नाहीतर एकतर तिच्यावरती नशापाणी करायचे आरोप लावले जातील, नाहीतर एकतर तिच्यावरती हॉस्टेलचे नियम मोडल्याचे आरोप लावले जातील आणि तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला जाईल. तर त्याच्यामुळे त्यांना किंमत नाहीये समाजामध्ये. बाकी छलकपट करून निवडून आले असं पण राज्यकर्ते होऊ शकत नाहीये चांगले. राज्य करायला ना लायकी लागती, राज्य करायला न्यायाची भूमिका लागती, शोषणाची जाणीव लागती. यांच्यात ती जाणीव नाहीये. यांना कायची जाणीव होणार हो? गेंड्याच्या कातड्या झाल्या यांच्यावाल्या. यांना शेतकऱ्याची झड तरी पोचन का? तो शेतकरी एक जण पेट्रोल आणायला गेला, डिझेल तेल आणायला गेला, तो मरून गेला. यांना काय घेणं आहे? बाकी अशाच प्रकारच्या मुद्द्यांवरती सडेतोड बोलले जाईल इथून पुढं आणि हा संघर्ष कायम चालू राहील. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.